काय झालं? हाताला कसं पडाले अगो बाया, कोळप धरून धरून बघा मंडळी, शेतकरी जीवन खरंच सुखाचं नाही आहे. लय कष्ट आहे, अपार कष्ट. त्यातून पण झालं पिकाचं पैसे तर झालं, नाही तर गेलं. आता सोयाबीन कसं आहे दिसतंय का रानात तरी, पण काय करणार, विलाच नाही. जुगार खेळल्यासारखं आहे, जुगार खेळलो आम्ही म्हणायचं. हां, दिवसभर शेतात काम करून अगदी दमून भागून झाल्यावर पाय कसे आपोआप घराकडे निघतात. हो ना, संध्याकाळ झाली आणि पाय आपोआप घराच्या दिशेने निघाले. तर चला, आज खूप काम केलं आणि आता आपण निघालोत आपल्या घरी. खूप दमायला झाले. तर चला, बघा माल तर काय दिसेना वावरात अजून, पण आता कसं आहे, खोरपणीची तयारी झाली. बारीक गवत उगवले आणि ते जर लय मोठं मोठं झालं ना तर जास्ती वेळ लागेल त्याला. म्हणून आता आम्ही ना कोळपायचं ठरवलं आणि आता हे बघा कोळपत आहे. आणि बाया जर घेतल्या तर याला 2-3 हजार रुपये पुरायचे नाही खुरपायला, लय बारीक गावात. म्हणून आता आहे ना कोळपायचं धरलं. आता हे सोयाबीन काय म्हणजे इतकं जाफळलेलंच नाही अजून, म्हणजे होईन टाळं त्याचं मोठं. आम्ही पेरतानाच त्याच्याबरोबर एक गोण टाकलेले आहे. आणि हे मूग आहे, मूग चांगलं आहे, मस्त आहे मूग. आणि याच्यात ना जरा लवाळा आहे आणि कोळप्याने काही लवाळा निघत नाही, त्यामुळं मी आता ते खुरपूनच घेते. पाणी दिलेलं वाप पण नाही ना कडक जात. हे काय आहे, काय काय वाप्यांनी सोडलंय, काय काय ना ओलावा मिळालेला आहे. बरं झालं, चला आज उद्या 2 दिवसात जाईन होऊन. मग आता सकाळी लवकर आलं असतं तर झालं असतं ना आज बरंच. हळदीला पाणी देते मी आता, पाऊसच नाही ना. पाऊस असा येतोय ना की अंगसुद्धा भिजाना. आत्तासुद्धा येतोय बघा थोडा थोडा. पाऊसच नाही, आम्हाला लय पावसाची गरज आहे खरं तर. लय काम वाचवलं बाई माझं या कोळप्यानी, नाहीतर 2-3 हजार खुरापणीला पुरलं नसतं. वरून ब्याव गवत आहे तेवढंच काढावं लागेल ना आता. आणि याच्या बुडात एक अर्ध राहिलेलं, लय फरक झाला आता. भारी काम झालं. मी म्हणत होते मका करू, पण तुम्ही ऐकलं नाही. किती पातळ झाले बघा बरं हे सोयाबीन. सगळा खर्च काढला तर जवळजवळ 15-16 हजारावर जाते. आता खुरापणी समजा औषध वाचन, पण आपली मेहनत नाही का. जरा पाणी प्या आता, वाच झालं. जेवायचं का? खा ना थोडी भाकर. मी सांगत होते यांना सोयाबीन नका करू म्हणून, पण माझं यांनी ऐकलंच नाही. मी पण आणि माझं पोरगं पण म्हणत होतं आपल्याला सोयाबीन नको, आपण मका करू. मका ना ते गुरांना म्हणजे असे जे म्हशीवाले आहेत ना ते घेतात बिना कणसाचे, म्हणजे कणस येतात त्याला, पण ते डायरेक्ट कापून ना स्वतःच येतात, कापून नेतात आणि मग त्याचं टनावरती वजन असतं तिकडं आणि मग ते टनावरती जाते. मी ते करा म्हणत होते, पण या माणसाने काय ऐकलं नाही आमचं. आणि आता बघा हे सोयाबीन किती पातळ, अजून वावरसुद्धा झाकलं नाही, कसं व्हायचं. आणि मुळात म्हणजे पाखरांनी लय खाल्लं, काही उगवलं नाही, ताशी गेलं, काही म्हणजे असं बेस नाही झालं. आणि जिकडं ओलं ओलं होतं ना त्या तिकडं बघा किती चांगलं उगवलं आहे.
आणि इकडं उगवलंच नाही. कसं होतं ना, घरात एक मत असावा खरं तर, खरंच एक मत असावं. पण ते काय होतं, आमच्या अण्णा कधी कधी ना ऐकतच नाही कोणाचं. त्यांना असं वाटतं नाही तेच पीक झालं पाहिजे. पण जाऊ द्या, असू द्या आता त्यांच्यासारखं. पण सोयाबीनला लई खर्च आहे बरं का, खरंच लई खर्च आहे. तसं मका जर केली असते ना, मका काय 40 रुपये किलो 50 रुपये किलो असं मला असं वाटतंय. ते बी लागले असते समजा 20 किलो 30 किलो 20-25 किलो असं लागले असते. 1000-1500 रुपयाचं बी लागलं असतं. आणि त्याबरोबर ह्याला पण खत टाकलं गोण, त्याला पण लागले असते एक गोण. आणि त्याच्यानंतर काय नसतंच आपलं पाणी का द्यायचं आहे ना, त्याच्यात औषध पण चांगलं मारता येतं मक्यात. किंवा असं कोळपलं असतं पिरूनच झालं असतं. पण काय आता जाऊ द्या, काढायची झंझट नाही, न्यायची झंझट नाही. तिथं आपले येऊन नेत्यात, फक्त आपण 2.5-3 महिने सांभाळायची, ती वजनावर नेत्यात. पण आता काय विलाज नाही. चला, सोयाबीन करून आम्हाला काही परवडलं नाही. म्हणजे असं मी म्हणते पण नाही वाटत आहे. खर्च जाऊन सांगा बरं किती राहणार आहे. जवळजवळ 13-14 हजार रुपये खर्च आहे सगळा. आता काय राहीन ते राहीन. चला, आता मध्ये तर कोळापले, आता फक्त वरुंब हलवायचं. पण ते आताच नाही, जरा ते गवत उचलून आलं ना मोठं मोठं, समजा आता कोळपता नाही आता ताशीमध्ये सुद्धा एक अर्धं गवत राहतं, मग ते दिसन तरी. आत्ता काही दिसणार नाही. एकदा असं गवत उचलून आलं ना की ते वरुंब आणि ह्या तासातलं घ्यायचं काढून वाकून या दुपारचं जेवण करायला. तर जेवण झाल्याच्या नंतर मी बसले मूग खुरपीत. मुगाचे 8 तास घातलेले ना, तर तिथं मागं मोरं बी पडलेलं, त्याच्यात काही कोळपं चालवता येत नाही. मध्ये आधी मुगाचा ठोमा आला की तो मग कोळप्याने निघत. आणि त्याच्यात काय झालं आहे, तिथं आहे लवाळा थोडासा. लवाळा कोळप्याने काही नीट निघत नाही, वरबडून येतो. मग आता आपण खुरापलं म्हणजे गाठी गुठी याचता येतात चांगल्या खुरप्याने. तर आता मी घेते तिथं खुरपून. आणि आमच्या अण्णांनी मात्र सपाटा धरला आहे आपलं कोळापण्याचाच. त्यांचं पार हात हुळहुळं झालेत. आणि रोज नाही करत ना एवढं काम, म्हणजे आम्हाला शेती थोडीच आहे. ते जातात रिक्षावरती. आणि आज शेतात घरी राहिल्यामुळं आता ते दिवसभर म्हणजे चालण्याचं काम, त्याच्यामुळं ते हातपाय दुखून आलेत फार. तर चला, मी काढलं एवढं. आणि आता थोडं मी पाणी लावलं होतं हे हळद भरायला, तर ते किती भरले बघते. आणि जास्ती झालेलं आता कोपेत पाणी येईन ना, मग आता जरा पुढंच काढून देते खोऱ्याने. तर बघा आता तिथं ओलं होईन. पुन्हा आपल्याला उद्या तिथं लाईव घ्यायची आणि आखाड पार्टी करायची, त्याच्यामुळं तिथं काय ओलं होऊन देत नाही. आणि चला आता घरी निघायचं आपल्याला. मग चाललं आता, चला घरी. भरपूर काम केलं. हे काय अर्धच्या वर झालं असं सोयाबीन, अर्ध राहिलंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि हॅप करायला विसरू नका.